करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन आज हजारो भक्तांनी नवीन वर्षाचा संकल्प केलाय। पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। तर 3.5 शक्तिपीठापैकी एक पीठ म्हणून जगभर ओळख असणाऱ्या या मंदिराची ओळख आहे, मंदिराची ख्याती आहे। तर पहाटेपासूनच रांगा लावून भाविकांनी अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात केली आहे। सतेज औंधकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सतेज, भाविकांनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्यात। नवीन वर्षाची सुरुवात अंबाबाई देवीचं दर्शन घेण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतोय। नक्कीच अक्षरा, खरं तर 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ म्हणून करवीर निवासिनी अंबाबाई देवीची जी ओळख आहे, महती आहे, ती अगदी जगविख्यात आहे। आणि याच अंबाबाई देवीच्या चरणी खरं तर नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आणि या नवीन वर्षामध्ये अनेक संकल्प करण्यासाठी आणि ते संकल्प आई अंबाबाई चरणी लीन होऊन करण्यासाठी भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येनं कोल्हापुरात दाखल झालेले आहेत। कालच या पर्यटक भाविकांनी खरं तर 31 डिसेंबरचा मुहूर्त साधत त्यांनी जे आहे ते सरत्या वर्षाला निरोप देत या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केली होती, सेलिब्रेशन केलं होतं। मात्र दरवर्षी हेच पर्यटक भाविक आहेत ते मोठ्या संख्येनं कोल्हापुरात दाखल होतात आणि करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी लीन होऊन तिची पूजा करून मनोभावे आरती करून या ठिकाणी खरं तर आपल्या मनातील मागणं जे आहे ते अंबाबाई चरणी मागतात आणि त्यासाठीच ही गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती केलेली आहे। दरवर्षी अशाच मोठ्या पद्धतीने गर्दी आहे ती या ठिकाणी होत असते आणि ही दृश्यांच्या माध्यमातून आपण दाखवतोय की किती मोठ्या संख्येने जे पर्यटक भाविक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। पहाटे 5 वाजल्यापासून या ठिकाणी पर्यटक भाविक जे आहेत ते रांगा लावून या ठिकाणी अंबाबाई देवीचं दर्शन आपल्याला घेताना दिसून येत आहेत। त्यामुळे बाहेरची जी प्रवेश मार्ग आहे तो खूप मोठ्या संख्येने भाविकांच्या संख्येने विशेषतः या ठिकाणी भरलेला आहे। खरं तर कोरोनाचं काही ठिकाणी संकट आहे, मात्र कोल्हापुरात तसं कुठलंही संकट नाही आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं खूप मोठी खबरदारी घेतल्याचं देखील सांगितलं जाते। त्यामुळे एकूणच सुलभ आणि चांगलं दर्शन व्हावं अशी जी व्यवस्था आहे ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेली आहे आणि त्यामुळेच या भाविकांना काही सेकंदात अंबाबाई चरणी लीन होऊन दर्शन घेताना या ठिकाणी दिसून येतात। नक्की सतेज, तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले रहा। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या इथून भूषण शिंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। भूषण, नवीन वर्षाची सुरुवात ही देवदर्शनानं व्हावी यासाठी अनेक मंदिरांमध्ये आज गर्दी पाहायला मिळतेय। तू सिद्धिविनायक मंदिराच्या इथे आहेस, कसा माहोल आहे तिथे सध्या? नक्कीच अक्षर, एकंदर 2023 या वर्षाला निरोप देत आज 2024 वर्षाचं स्वागत करण्यासाठी अनेक नागरिक इथे मोठी गर्दी करून पहाटे आपण पाहू शकता एकंदर मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। कुठेतरी बाप्पाचं दर्शन घेऊन या संपूर्ण नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी भाविकांचा मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे। साधारण 1 ते 1.5 किलोमीटर लांब इतकी रांग इथे लागलेली आहे आणि साधारण आज 5 ते 7 लाख भाविक इथून संपूर्ण दिवसभरात दर्शन घेतले अशा प्रकारे संपूर्ण अंदाज वर्तवलेला आहे। एकंदर संपूर्ण मोठी गर्दी पाहायला मिळत आहे आणि एकंदर मोठा भाविकांचा एक मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। अर्थात बाप्पाचं चरणी लीन होऊन बाप्पाच्या चरणी आशीर्वाद घेऊन एकंदर बाप्पाचं दर्शन घेऊन संपूर्ण वर्षाची सुरुवात करत आहेत आणि एकंदर या संपूर्ण वर्षाची सुरुवात चैतन्यमय व्हावी, एकंदर संपूर्ण वर्षाची सुरुवात ही उत्साहाने व्हावी अशा प्रकारे संपूर्ण भाविकांची इच्छा आहे। आपण काही भाविकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आणि एकंदर संपूर्ण त्यांच्याकडे जाणून घेऊया नेमकं बाप्पाकडे काय मागितलं। ताई, काय सांगाल, एकंदर बाप्पाचं दर्शन घेतलं कसं वाटतंय? खूप वाटतंय, नवीन वर्षाची एकदम एक्साइटमेंट होती आम्हाला गणपतीच्या दर्शनाची। बरं, आज पहिला दिवस आहे नवीन वर्षाचा, बाप्पाकडे काय मागितलं? काय नाही, नवीन वर्ष सगळ्यांना सुखाचे भरभराटीचे जाओ, त्यांचे सगळे स्वप्न पूर्ण हो, बाप्पा सगळ्यांना आशीर्वाद द्याव हेच। चला आता आम्ही जातो। गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया। तर एकंदर संपूर्ण बाप्पाच्या चरणी लीन होऊन सर्वांना हे संपूर्ण वर्ष हे भरभराटीचं जाऊ अशा प्रकारे संपूर्ण एक प्रार्थना करत संपूर्ण बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। अक्षरा, नक्कीच, त्यामुळे देवाच्या आशीर्वादानं नवीन वर्षाची सुरुवात व्हावी यासाठी सगळ्याच मंदिरांमध्ये आता भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते। धन्यवाद सतेज, धन्यवाद भूषण दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।